वडील वयोवृद्ध वडील असताना या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जीवोद्धारण्याचं व्यसन स्वीकारलं आणि देवानी या ठिकाणी मालनी मातेचा त्याग केला, विशाल देव वडिलाचा त्याग केला, आपल्या राजपुत्राचा त्याग केला, देवाला पुढल्या हरिपाळाला मुलगा होता आणि राणी कमलाईचा होती, ती चाकणची होती. एवढ्या राजवैभवाचा सोडनी वैभव राज महाल महाराष्ट्री आले, चक्रधर नाम स्वीकार, चक्रधर नाम. रामयात्रेचं निमित्त केलं देवानी आणि रामयात्रेचं निमित्त केल्यानंतर स्वामींनी राजवैभवाचा त्याग कसा केला. लागत नवती प्रभूला माझ्या संसारी गोडी, मालनीच्या डोळ्याले पाणी. स्वामी राजवैभवाचा त्याग केला. भरजरीत अंगावर रत्नजडिताची हिरीन आणि मोत्याची वस्त्र होती, राजमुकुट होता, लखलखीत हिऱ्या माणिक मोत्याचा देवाचा टोप होता. स्वामी देऊळवाड्याला आले. श्री प्रभाबांचे रिद्धपूर ही काशी पाहिली आणि दोन्ही राजसेवकाच्या मधून स्वामी कपडे काढून त्या झोपलेल्या सेवकाजवळ ठेवली आणि प्रत्येक दिवस आईवडिलांना निरोप देते की एक शिपाई परत पाठवायचे, 2 शिपाई परत पाठवायचे गुजरातला, आणि 2च शिपाई राहिले होते. ते पण इतके देवाचं रक्षण करायचे, दोघं देवाच्या छातीवर, हातावर, पोटावर हात ठेवून हा देव कधी निघून जाईल आपल्याला सोडून. तरी पण सुद्धा त्या सेवकांना झोपच लागली. झोप लागली की दोघांमधून मुसंडी मारून देव अंगावरले कपडे काढले, राजवैभवाचा त्याग केला आणि त्याग करून स्वामींनी एक कटिप्रदेशी सुद्धा अंगावर घेतला आणि देऊरवाड्याला स्वामी आले आणि देऊरवाड्याहून स्वामींनी रांधवन हाताला श्रीप्रभाबाला पाहण्याची इच्छा झाली. श्रीप्रभाबा ते दिसत नव्हते, श्रीप्रभा दिसत नव्हते, तर त्या ठिकाणी श्रीप्रभाबा येडी तिशी मूर्त होती. राऊळ माय राऊळ बाप जीवाचे असे रिद्धपूर भागामध्ये विदर्भ प्रांतामध्ये चतुर्विधी समाज, 4ही समाजाला त्या ठिकाणी देवानी रक्षण केलं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सर्वांना समाजाला एकत्र पंक्तीला बसून एकत्र देवानी अन्नदान दिलं. एकत्र मातंगाचे लाडू सर्वांना प्रसाद म्हणून ब्राह्मणाला दिले. हा जातीयतेचा नष्ट 1000 वर्षापूर्वी आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी पहिली क्रांती केली. पहिली क्रांती जगात कोणी केली नाही, ती सर्वज्ञ श्री चक्रधर. अशा प्रकारे या पैठणच्या जवळचा असणारा भाग्यवान मातंग देवाने त्याचा लाडू प्रसाद ह्या रिद्धपुरात फडकुरीकडे घडलेली घटना आहे. आणि अशा क्रमाने स्वामी उभय गंगा तीरांनी निघाले. हे गंगा तीर इथून एवढा दिसती गोदावरी. आपण जे आलो ते गोदावरीच्या काठूनच चालतो. ते आपण करायलो ते गोदावरीचे स्थान नमस्कार आहे. वेळ कमी असते, संसारात निघणं होत नाही, देव घडवितात. तर अशा पद्धतीने हा देव आठवायचा. अशा प्रकारे स्वामी पैठणहून निघाल्यावर, हे पैठण म्हणजे 8 पाठ पूर्वीचं धर्मपेठ आहे. या ठिकाणी मोठे मोठे सोनहाट आहे, राजहाट आहे, सुवर्णहाट आहे आणि आता काय सांगा गाडी भेटेल. तर अशा प्रकारचा हा योग, पुन्हा हा मनुष्य जन्म दुर्लभ आहे, हा देव दुर्लभ आहे, हा साधू दुर्लभ आहे, हे तुम्ही नामधारक दुर्लभ आहे. म्हणून प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या स्थानाची लीळा आठवली पाहिजे. स्मरण करतील जे लीळा आठवणी, त्यासीच नेतील प्रभू सन्निधानी. तर अशा पद्धतीने स्वामींनी राजवैभवाचा त्याग करून रिद्धपूरला गोविंद प्रभूंना गुरु निमित्त करून स्वामी देवाची आज्ञा घेऊन या गोदावरीच्या क्रमाने ज्यावेळी स्वामी पहिल्याने पैठणला, सिंदूरजनी, इसवी, अंजनी, मेहकर, आलेगाव, पातूर या क्रमाने स्वामी पैठणला पहिलेले आहे. तिथं पैठण हे म्हणजे संतांचं पीठ आहे, विद्यापीठ आहे, धर्मपीठ आहे. अशी या ठिकाणी तिथं सर्व ब्राह्मण पांडे लोक आहेत आणि सर्वांचे विद्वत्तेचं पीठ आहे पैठण. आणि अशा त्या पैठणच्या नगरामध्ये एक दुधाचा पदार्थ घेणारी एक भाग्यवान एक बाईसा नावाची बाई होती.
ती स्वतःची 12 आसनावर सगळ्या त्यांच्या शिष्यमंडळींना मिळून त्यांची पूजा करायच्या. त्या भाग्यवान जीवासाठी स्वामी पैठणला आले, तुमच्या आमच्यासाठी नाही आले. ती कोणासाठी आले देव? पैठणला देव कोणासाठी आले? बाईसाठी. आपण कोणासाठी गेलो? अशी एकच भाग्यवान जीव असतो आणि अशा भाग्यवान जीवासाठी स्वामी होऊन पैठणला आले. तिच्या राजवाड्यात गेले, जो बाईसाचा वाडा आहे पलीकडल्या कडेला बरं का, तिथं तो बाईसाचा वाडा होता आणि ती अशी अन्य धर्माची होती, पयव्रती होती, देवी देवत्याचं व्रतांत काट करणारी बाई. व स्वामी 3 दिवस तिच्या घरी गेले. 3 दिवस गेले तरी तिनं देवाला ओळखलं नाही. देव तिच्या पाय पुसण्यावर होता. एवढा मोठा अनंत ब्रह्मांडाचा नायक, अशी सुंदर चांपेगौरव मूर्ती तर त्या पाय पुसण्यावर बसली आणि तिची पूजा अर्चा चालायची. तिची सगळी लोक नगरातले पूजन करायची आणि तिनं देवाकडे पाहिलंच नाही. तिसऱ्या दिवशी स्वामी होऊन तिच्या वाड्यात आले. तिसऱ्या दिवशी स्वामीची तिची नजर येईल. ईश्वर अवतार भक्ताकडे पाहिल्याबरोबर तिला अशी एककळीकीचं प्रेम संचरलं की आसनावून खाली उतरली, स्वामींच्या चरणावर लोटांगण घेतलं आणि लोटांगण घेऊन ती अनन्य शरण आली बाईसा. ही पैठण बाईसाचं आणि शेवटपर्यंत अंतकाळापर्यंत तिनं तो देव विसरला नाही. अंतकाळामध्ये प्रत्येक स्वामीची तिनं कमीत कमी बरेच वर्ष सेवा केली आणि अंतकाळाला सेवा करत करत म्हणून स्वामी पैठून निघाले. ब्राडगावला आले, वडाळी आहे, मायगाव आहे. अहो बरं का, मायगाव नंतर आता पुढे हिरडपुरी आहे, पुन्हा बळेग्राम आहे, पुन्हा नंतर आपेगाव आहे, डोमल आहे, अट्टपौली आहे आणि पंचलिंगी आहे. हे पूर्ण गावं तीर्थानं भरलेले. तर आपण तिथं थांबू शकत नाही. अशा पद्धतीने स्वामी क्रमाने इथं आले. नवगावला स्वामी ज्यावेळेस आले त्यावेळेस भक्तिजनाकडून गावातून इथे हे सगळं स्थिती आहे, हे जंगल आहे, इथं बरं का जंगल आहे आणि या ठिकाणी देवांनी स्वतः भांडारे माहीमभट्टाकडून सेना मातीचा गारेचा या ठिकाणी सर्व भक्तिजनाला कामाला लावलं आणि कामाला लावून चिकला मातीचा ओटा तयार केला आणि स्वामीला ओट्यावर आसन झालं. स्वामी या ठिकाणी आसनावर राहिले. स्वामींना प्रसन्न वाटलं हे ठिकाण. इथं गाव नाही, शिव नाही, काही नाही, ते जंगलामध्ये सुंदर रम्य स्थान आहे आणि अनेक प्रकारचं स्मरण होते आणि हे जर स्थान केल्यानंतर अनेक जणांचे विघ्न निवारण होतात. विघ्न निवारण होतात. एकूण स्वामींचा 20 दिवस मुक्काम आहे या ओट्यावर. स्वामींचा किती दिवस मुक्काम आहे? स्वामी 20 दिवस राहिले आणि ज्या स्वामी तिथं 20 दिवस राहिले तर रिद्धपुरून महादाईसा सुद्धा अंतकाळाला इथंच आली. अंतकाळाला सुद्धा महादाईसा इथंच आली आणि ज्यावेळेस अशा प्रकारचं हे अनेक हे जे 7 तीर्थ आहेत, म्हणजे ज्यावेळेस अंतकाळाला भट्टोबास तिला भेटायला आले. भट्टोबास आल्यानंतर अंतकाळ जवळ आलेला होता. कारण तिनं श्रीप्रभू बाबांची सेवा केली, तिनं चक्रपाणी महाराजांचं दास्य केलं, दत्तात्रय प्रभूंची सेवा केली, तिला 4 अवताराची सेवा घडली होती. अंतकाळासाठी या देवाच्या चरणावर देह ठेवावा म्हणून महादाईसा या ठिकाणी अंतकाळाला. आता अंतकाळ जवळ येणार, कोणी दूध टाकणार, कोणी जवळ बसणार. तिला आता मृत्यूजवळ उभा राहिलेला आहे आणि तितक्यामध्ये भट्टोबास तिच्या भेटीला आले. ती हात जोडून म्हणती, ती हात जोडून काय म्हणती? माझं देव मी पहा, ज्या महादाईसामुळं हे पूर्ण महाराष्ट्र घडलं, ज्या महादाईसामुळं पूर्ण लीळाचरित्र ग्रंथ लिहिला, ज्या महादाईसामुळं त्रेतायुगा पृथ्वीचा दत्तात्रय प्रभू कळाला, ज्या महादाईसामुळं आद्य ग्रंथ मराठीचा आद्य ग्रंथ तो चरित्र त्या महादाईसाने निर्माण केलं. अशी ती महदंबा. महदंबे तुझ नागदयाची, अशी ही महादाईसा. अशा महादाईसाला अंतकाळाला या ठिकाणी भट्टोबास ज्यावेळेस जवळ आले, जवळ येऊन म्हणतात, मग ती म्हणती देवाला, माही भट्टोबासाला म्हणती, मला हा देव होईल, मला देव सोडवितील, मया भवसंसारातून मला सोडवितील. त्यावेळेस माहीमभट्टाचं या ठिकाणचं वाक्य महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. माहीमभट्ट म्हणतात, रूपे, माहीमभट्ट म्हणतात, रूपे तुला देव होणार नाही तर कोणालाच होणार नाही.
तुला देव जर होणार नाही तर कोणालाच होणार. रुपे तुला दोन्ही अवताराचं सन्निधान घडलं, तुला दोन्ही अवताराची सेवा घडली आणि अशा पद्धतीने महादाईचा देह इथं गेलेला आहे. स्वामींच्या श्रीचरणावर महादाईचा जरूर या पैठण आणि शहागड रस्त्यावर जाते वेळेस कधीच या स्थानाला देवाला डावलून जाऊ नका. फार महत्त्वाचं स्थान आहे. तुमच्या आमच्या प्रपंचिक जीवनामध्ये जे दुःख आपण भोगायलो, संसारामध्ये अनेक प्रकारचा कोणाला व्याधी आहे, दुःख आहे, काय शारीरिक आहे, वाचिक आहे, मानसिक आहे, त्रय तापातून विघ्न निवारण करणारे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू 20 दिवस स्वामी राहिले सर्व जीवाच्या उद्धारासाठी. आणि जो कोणी हे स्थानवंदन करायला परमेश्वर त्याचं रक्षण करतो. सर्वज्ञ श्री